प्रेमळ भक्तांनो थांबा, इतका गोंधळ कशाला? कसला विचार करताय मला ठाऊक आहे. तुमच्या मनात अनेक प्रश्न आहेत, चिंता आहेत आणि अनेक गोष्टींची अपेक्षा आहे. तुम्ही नेहमी मला शोधता, मला साथ घालता. आज या व्हिडिओद्वारे, या संदेशाद्वारे मी स्वतः तुमच्याशी संवाद साधायला आलेलो आहे. होय, म्हणून आता घाबरू नका. लक्षपूर्वक फक्त माझा हा संदेश पूर्ण वेळ देऊ नये का? आणि हो, हा संदेश, हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला तर आत्ताच्याला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. कायम तू मला विचारतो की हे भगवंता, तुम्ही साक्षात तुम्ही बोलताय का? होय, मी बोलतोय. फक्त मंदिर, मूर्ती आणि मंत्रात नव्हे, तर तुमच्या श्वासात, विचारात आणि कामात मी तुमच्यासोबत आहे. पण तुम्ही मला नेहमी एका गरज म्हणून बघता. काही हवं असेल, काही संकट आलं असेल तरच असे नक्कीच तुम्ही करता. म्हणून माफ करा भगवंता, पण या जगात इतके दुःख आहे, इतकी लढाई आहे की तुमचा आधार घेतल्याशिवाय आम्हाला मात्र पर्याय नसतो, असं भरपूर वेळेस तुम्ही म्हणता. तर ऐका, दुःख, लढाई मला सांगा. आनंद आणि सुख तुम्हाला कोणी दिलं? मीच दिलं ना. मग तुम्ही फक्त दुःखावरच लक्ष केंद्रित का करता? प्रथम, जीवनात चढ उतार हे असणारच, कारण संघर्ष हाच जीवनाचा खरा अर्थ असतो. म्हणून ऐका, तुम्ही माझा शोध पर्वतांवर, नद्यांमध्ये किंवा दूरच्या तीर्थक्षेत्री का घेता? मी कुठेही लपून बसलेला नव्हे, मी तुमच्या आत आहे. ज्या क्षणी तुम्ही निस्वार्थपणे एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करता, त्या नक्कीच हातात मी आहे. जेव्हा तुम्ही खरं बोलण्याची हिंमत दाखवता, त्या वाणीत देखील मी आहे. जेव्हा तुम्ही शांत बसून तुमच्या कामावर प्रेम करता, त्या एकाग्रतेत देखील मी आहे. तुम्ही म्हणता प्रारब्ध, पण लक्षात ठेवा, कर्म हे प्रारब्धापेक्षा जास्त ताकदवान आहे. कारण प्रारब्ध फक्त मागच्या जन्माचं गणित आहे, पण कर्म हे आजचं वर्तमान आणि उद्याचं भविष्य घडवणारं मोठं असं सामर्थ्य आहे. म्हणून प्रथम, कठीण म्हणजे काय? तुम्ही स्वतःला कठीण बनवले. तुम्ही यशाची व्याख्या पैशात आणि प्रसिद्धीमध्ये अडकवली आहे. माझी बोल्ट गोष्ट आहे का? यश म्हणजे आज तुम्ही जे काम प्रामाणिकपणे, आनंदाने आणि पूर्ण मन लावून केलं, तेच प्रथम आहे. शांतता म्हणजे भूतकाळाचा विचार न करता आणि भविष्याची चिंता न करता या क्षणात जगणं. हे जग मी खूप सुंदर बनवलं आहे. संपूर्ण सृष्टी अगदी आनंदमय आहे. मग तुम्ही स्पर्धा, मत्सर आणि भीती यांच्या जाळ्यात का अडकलाय? प्रथम सोडा बंधन, प्रत्यक्ष धरा भक्ती. तुम्ही माझ्या भक्तीच्या नावाखाली अनेक बंधन तयार केली आहेत. हे करा, हे नका करू, हे खा, ते नका खाऊ. प्रथम मी तुम्हाला मुक्त बनवलं आहे. माझी खरी भक्ती काय आहे हे तुम्हाला माहिती आहे का? मी प्रथम तुम्हाला सांगतो, माझी खरी भक्ती ती आहे, ते म्हणजे सत्य आणि प्रेमाने जगणं. तुमच्या कामावर भरभरून असं प्रेम करणं, प्रत्येक जीवात माझा अंश बघणं आणि सर्वात महत्त्वाचं काय आहे तर स्वतःवर विश्वास ठेवणं आहे. म्हणून प्रथम स्वच्छ मनाने, आनंदी मनाने कार्य करा. कारण ज्या मनात कोणतीही तक्रार नसते, कोणाबद्दलही वेर नसतो आणि कोणतीही अनावश्यक चिंता नसते, असा मन नेहमी शांत असतो आणि तिथे मी नेहमी वास करतो. म्हणून प्रथम, सकाळ झाली आहे. स्वतःच्या आयुष्याने शिल्पकार तुम्हीच आहात. तुमच्या हातात अद्भुत अशी शक्ती आहे, बुद्धी आहे आणि प्रेम देखील आहे. मी फक्त एक मार्गदर्शक आहे. चाल, प्रत्यक्ष तुम्हाला चालायचं आहे. म्हणून प्रथम तुम्हाला आता एक गोष्ट स्मरणात ठेवायची आहे. आता एकदम शांत व्हा आणि मला ऐका, अन्यथा तर अनुभवा. मी तुमच्यासमोर उभा नाही, मी तुमच्या आत बोलतोय. तुमच्या हृदयाच्या सर्वात शांत कोपऱ्यातून माझा आवाज येतोय. तुम्ही मला नेहमी असं किंवा तसं होण्यासाठी प्रार्थना करता, पण मला सांगा, मी कोण आहे? मी तुमच्या समस्या सोडवणारा भगवंत आहे की तुमचा निर्माता? प्रथम एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे, ती तुम्ही ऐका. मला तुमच्या भीती प्रत्यक्ष आवडतात, तुमच्या चुका आवडतात आणि तुमचा अपयशी आवडतो. का? कारण भीती तुम्हाला सावध करते, चुका तुम्हाला शिकवतात आणि अपयश तुम्हाला नवीन सुरुवात करण्याची ताकद देतो. तुम्ही म्हणता जीवन कठीण आहे, पण मी सांगतो जीवन हे तटस्थ आहे.
तुमच्यावर प्रेम करणारा प्रथम भगवंत आहे. म्हणजे गुरुमाऊली म्हणतात, मी हे संपूर्ण जग कठीण का बनवले, तर जीवनातील वेदना मी बनवल्या नव्हेत, त्या तुम्हीच प्रथम निर्माण केल्या आहेत अवास्तव अपेक्षांमधून. तुम्ही परिणाम बदलण्याचा प्रयत्न करता, पण कारण मात्र बदलत नसतं. म्हणून कर्म करा, मला त्या परिणामाची चिंता नाही. मला चिंता आहे तुमच्या अर्थात प्रयत्नाची शुद्धता आणि प्रामाणिकपणाची. प्रथम तुम्ही मुक्ती म्हणजे मोक्ष आणि शांतता शोधता. त्यासाठी नियमांची आणि विधींची मालिका तयार केली आहे. पण प्रथम फ्री माइंड म्हणजे मुक्त मन म्हणजे काय माहिती आहे का? मुक्त मन म्हणजे भूतकाळाच्या कैदेतून मुक्त असणे, भविष्याच्या भीतीने बांधले नसणे आणि या क्षणात तुम्ही जसे आहात तसंच पूर्ण असणे. हे प्रथम तुम्ही विचार करता की मी कोण आहे. मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हीच आहात. प्रथम मी शोधण्याची गोष्ट नव्हे, मी जाणून घेण्याची गोष्ट आहे. ज्या क्षणी तुमच्या अर्थात स्वार्थ संपेल, ज्या क्षणी तुमच्या मनात दुसऱ्याबद्दल कोणती तक्रार नसेल, त्या क्षणी तुम्ही मला साक्षात भेटता. म्हणून माझ्याकडे काही मागू नका. मागायचंच असेल तर एवढंच मागा, सत्य जगण्याची हिंमत. उठा आणि आता प्रत्यक्ष जगा. कोणाचेही अनुकरण करू नका. तुम्ही प्रत्यक्ष वेगळे आहात. तुमच्या कामात मला भेटा, तुमच्या प्रेमात मला अनुभवा, तुमच्या प्रामाणिकपणात माझा न्याय बघा. माझा विश्वास तुमच्यावर आहे. आता तुमचा विश्वास प्रत्यक्ष तुम्ही स्वतःवर ठेवा. म्हणून यापुढे मला शोधू नका. मी तुमच्या शोधण्यात नाही तर तुमच्या जाणण्यात आहे. तुमची भूक कशाची आहे? शांतीची, सुखाची, मुक्तीची. तुम्ही मला नेहमीच या गोष्टींसाठी साथ घालता. पण तुमच्या मनात मी एक जादूगार आहे जो तुमच्या आयुष्यातील समस्या चुटकीसारखी सोडवेल. पण तुम्ही हे का विसरता की मी तुम्हाला समस्या सोडवण्याची शक्ती दिलेली आहे. प्रथम मी तुमच्या आयुष्यात नशिबाच्या रेषा आखल्या नाहीत. मी फक्त एक नियम सेट केला आहे, तो आहे वर्तमान. तुम्ही काळ आणि उद्या यामध्ये अडकून राहता. तुमचा काळ गेला, तो माझा अनुभव होता. तुमचे उद्या आले नाही, ती माझी आशा आहे. पण तुम्ही आता काय करताय? तुम्ही आता कोणाला मदत करताय? तुम्ही आता कोणता विचार नक्कीच मनात आणताय? हाच वर्तमान तुमचा भविष्यकाळ निर्माण करतो आणि तोच तुमचा खरा भगवंत आहे. तुम्ही भगवंतांना कायम म्हणता की वाईट लोकांचा कायम विजय का होतो? तुम्ही प्रथम परिणाम बघता पण त्यांच्या कर्माची किंमत बघत नसता. या संपूर्ण सृष्टीमध्ये कोणतीही गोष्ट फुकट नसते. प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया आहे. ती आज नसेल तर उद्या नक्की मिळेल. माझ्या न्यायालयात देर आहे पण अंधेर नाही. दुःख एक आवश्यक शस्त्रक्रिया आहे. तुम्ही दुःखाला घाबरता, पण तुम्हाला माहिती आहे का, दुःख हा माझा तुमच्यासाठी असलेला सर्वात मोठा एक भव्य असा आशीर्वाद आहे. तुम्ही विचार करा, सुख तुम्हाला आळशी बनवते, यश तुम्हाला गर्विष्ठ बनवते, पण दुःख तुम्हाला नम्र करते, तुम्हाला स्वतःच्या आत पाहायला शिकवते आणि माणुसकीची खरी किंमत तर शिकवतेच. म्हणून जेव्हा तुमच्या आयुष्यात दुःख येते तेव्हा तो माझ्याकडून दिलेला शाप नसतो, तर ती तुमच्या आत्म्याला मजबूत बनवण्यासाठी केलेली एक आवश्यक शस्त्रक्रिया असते. म्हणून प्रेमळ मित्रांनो, हे गुरुमाऊली तुमच्यावर प्रेम करतात. म्हणून ते तुम्हाला संघर्षातून पळायला मदत करत नसतात, तर संघर्षात उभे राहायला शिकवतात. जेव्हा तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहून संकटांचा सामना कराल तेव्हाच तुम्ही देवत्व प्राप्त कराल. म्हणून तुम्ही भक्ती आणि मुक्ती शोधता, परंतु भगवंत म्हणतात भक्ती म्हणजे काय आणि मुक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे मंदिरात आरती करणे नव्हे. भक्ती म्हणजे तुमच्या विचारांना शुद्ध ठेवणे, तुमच्या मनात दुसऱ्याबद्दल कायम प्रेम, आदर आणि सहानुभूती ठेवणे. जेव्हा तुमचे मन कोणाबद्दलही वाईट विचार करत नसते तेव्हाच तुम्ही माझ्या खरी भक्तीत असता. म्हणून मुक्ती म्हणजे शरीर सोडून दुसऱ्या जगात जाणे नव्हे, तर मुक्ती म्हणजे याच जगात राहून तुमच्या मनातील विचारांच्या तुरुंगातून मुक्त होणे आहे. तुम्ही माझे नाही आहात, तुम्ही स्वतःचे आहात, हे प्रथम तुम्ही लक्षात ठेवा. आणि हो, तुमचे मन तुमच्या ताब्यात असेल, तुमच्या भावना तुमच्या नियंत्रणात असतील, तुमच्या कामावर पूर्णपणे तुमचे लक्ष केंद्रित असेल, हीच तुमची खरी मग मुक्ती आहे. म्हणून मी तुम्हाला एक अंतिम सत्य सांगतो. मी एक बाह्य शक्ती नव्हे जी तुम्हाला तारून नेईल, मी एक अंतर्गत शक्ती आहे जी तुम्हाला जागृत करेल. म्हणून तुम्ही कोणाशी खोटं बोलताय अर्थात तिथे मी तुमच्या प्रामाणिकपणाची वाट नक्कीच पाहतो. तुम्ही कोणता चांगला विचार मनात आणताय तिथे मी तुमच्या बुद्धीमध्ये उपस्थित आहे. तुम्ही कोणत्या कामात
स्वतःला पूर्णपणे झोकून देत आहे, तिथे मी तुमच्या शक्तीमध्ये वास करतो. मी तुमच्या आत आहे, मी तुमच्या प्रयत्नात आहे, मी तुमच्या प्रेमात आहे. तुम्ही जिथे सत्य आहात तिथे मात्र मी नक्कीच साक्षात आहे. म्हणून आता तुम्हाला लक्षपूर्वक ही सुंदर अशी कथा ऐकायची आहे, कारण ही कथा तुम्हाला भरपूर असे ज्ञान देईल. म्हणून तुम्ही तुमचा किमतीचा वेळ काढून ही कथा नक्कीच ऐकली पाहिजे. तर मित्रांनो, ही कथा ऐकल्यानंतर तुमची मोठी इच्छा पूर्ण होऊन तुम्हाला गोड अशी बातमी मिळेल. म्हणून लक्षपूर्वक ही कथा नक्कीच ऐका. एका घनदाट अरण्यात जिथे फक्त तपस्वी आणि योगी राहत असत, तिथे धर्मपाल नावाचे एक निष्ठावान तपस्वी राहत होते. धर्मपाल हे त्यांच्या ज्ञानासाठी आणि कठोर तपासाठी ओळखले जात होते. ते नेहमी सत्याच्या मार्गावर चालत असत आणि त्याच अरण्यात दूर एका ग्रहेत षटबुद्धी नावाचे एक धूर्त आणि कपटी राक्षस राहत होता. षटबुद्धीला लोकांना फसवण्यात आणि त्यांच्यामध्ये भांडण लावण्यात अगदी आनंद मिळत असे. त्याला एकदा धर्मपालांच्या प्रतिष्ठेचा हेवा वाटला आणि त्याने त्यांना खाली खेचण्याचे ठरवले. राक्षसाने एका निष्पाप हरणाचे रूप घेतले आणि धर्मपालांच्या आश्रमाजवळ फिरू लागला. धर्मपाल त्याला पाहून म्हणाले, अरे बाळा, तू इथे काय करतोस? हे तपस्या करणारे ठिकाण आहे. हरणाच्या रूपात असलेल्या षटबुद्धीने रडण्याचा अभिनय करत सांगितले, हे महाराज, मी एका क्रूर अर्थात शिकारापासून जीव वाचण्यासाठी इथे आलो आहे. त्याने माझ्या आईला मारली आहे आणि आता तो मलाही मारणार आहे. मग धर्मपालांना त्याची दया आली आणि त्यांनी त्याला आश्रमात आश्रय दिला. तिला काही दिवसांनी तो क्रूर शिकारी, जो प्रत्यक्षात सटबुद्धीचा एक साथीदार होता, आश्रमासमोर आला आणि रागाने म्हणाला, हे तपस्वी, माझ्या शिकारीचे हरण तुम्ही लपवले आहे, ते त्वरित माझ्या हवाली करा, नाहीतर त्याचे परिणाम अजिबात चांगले होणार नाही. धर्मपाल मग संभ्रमात पडले. ते सत्यावर निष्ठा ठेवणारे होते, त्यामुळे खोटं बोलणं त्यांच्या स्वभावात नव्हतं. पण त्या हरणाचे प्राण वाचवणं हे प्रथम त्यांचं कर्तव्य होतं. मग काही क्षण विचार करून धर्मपाल म्हणाले, या आश्रमात कोणीही हरण आलेलं नाही आणि मी ते पाहिलेलं नाही. इथून कुठलेही हरण बाहेर जाताना मी पाहिलं नाही. मग शिकारी रागाने परतला. काही दिवसानंतर षटबुद्धी हरणाच्या रूपात धर्मपालांना म्हणाला, हे महाराज, तुम्ही माझ्यासाठी खोटं बोलतात. तुम्ही तुमच्या धर्मापासून दूर गेलात. तेव्हा धर्मपाल हसले आणि म्हणाले, अरे राक्षसा, तू अजूनही मला ओळखू शकला नाहीस बघ. मी सत्य बोललो. अर्थात तू जेव्हा आश्रमात आलास तेव्हा मी तुला येताना पाहिलं नव्हतं. मी तुला आश्रमात जागा दिली होती आणि जेव्हा शिकारी आला तेव्हा तू माझ्या डोळ्यांसमोरून कुठूनही बाहेर गेला नव्हतास. तू इथेच लपून बसला होतास. म्हणून कोणीही हरण आलेलं मी पाहिलं नाही आणि कुठलेही हरण बाहेर जाताना मी पाहिलं नाही. हे माझे शब्द प्रथम सत्यच होते. मग राक्षसाला धर्मपालांचे बुद्धिचातुर्य आणि सत्यावरची निष्ठा पाहून धक्का बसला. त्याला आपली चूक पूर्णत्व कळून चुकली आणि तो तिथून मात्र पळून गेला. मग या कथेतून आपल्याला हे प्रथम शिकायला मिळते की सत्य नेहमी एकच असते. ते परिस्थिती आणि शब्दांच्या योग्य अर्थावर अवलंबून असते. शब्दांचा अर्थ आणि वापर. कधीकधी नुसते सत्य बोलणे हे पुरेसे नसते, तर शब्दांचा योग्य वापर योग्यरित्या करणे हे प्रथम आवश्यक असते. मग धर्मपालांनी शब्दांचा अर्थ न बदलता केवळ त्यांचा योग्य संदर्भ वापरून सत्य जपले आणि त्या निष्पाप प्राण्याला वाचवले. प्रथम संकटाच्या वेळी अहिंसा आणि प्राणरक्षक हे देखील सर्वात मोठे धर्म असतात. धर्मपालांनी आपले कर्तव्य, प्राण वाचवणे आणि आपले सत्य, खोटे न बोलणे या दोन्हीची सांगड आपल्या बुद्धीने घातली. म्हणून जीवनात अनेकदा अशी परिस्थिती येते जिथे तुम्हाला तुमच्या मूल्यांशी तडजोड न करता युक्तीने काम मात्र करावे लागते. केवळ भावनिक न होता, निराश न होता, शांतपणे आणि बुद्धीने विचार केल्यास संकटांवर मात नक्कीच करता येते. हे प्रथम तुम्हाला यातून शिकायला मिळते. आणि हो, आता ही एक महत्त्वपूर्ण कथा लक्षपूर्वक ऐका. ते म्हणजे फार फार पूर्वी जेव्हा देव आणि दानवांमध्ये सत्ता आणि अधिकारावरून संघर्ष शिगेला पोहोचला होता, तेव्हा देवशक्ती आणि असुरशक्ती दोघेही एकमेकांना हरवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत होते. देव आणि असुरांना नियमांनी बांधले होते. विश्वाचे 6 मूलभूत नियम होते, जसे की जन्म, मृत्यू, कर्म,
कालचक्र इत्यादी जो कोणीही मोडू शकत नव्हते. या नियमांमुळे दोन्ही शक्तींमध्ये संतुलन टिकून होते. याच काळात ध्रुव नावाचा एक तरुण आणि अत्यंत जिज्ञासू ऋषी होऊन गेला. त्याला या 6 नियमांनी बांधलेली सृष्टी अपूर्ण वाटत होती. त्याला खात्री होती की या नियमांच्या पलीकडे एक अज्ञात अत्यंत शक्तिशाली नियम दडलेला आहे जो सृष्टीचे वास्तविक नियंत्रण करतो. मग ध्रुवाने अनेक वर्षे घोर तपश्चर्या केली आणि अखेरीस त्याला एक दिव्य दृष्टांत झाला. त्या दृष्टांतात त्याला समजले की विश्वामध्ये एक 7वा नियम अस्तित्वात आहे आणि या नियमानुसार हे संपूर्ण सृष्टी जे काही घडते ते सामूहिक प्रबल इच्छाशक्तीचे प्रतिबिंब असते. कोणतीही वस्तू अथवा घटना किंवा नियमांचे उल्लंघन करण्याची शक्ती केवळ याच नियमात होती. पण हा नियम वापरण्याचा कसा हे फक्त अत्यंत शुद्ध मनाने समजू शकत होते. ध्रुवाला कळाले की या नियमाची गुरुकिल्ली म्हणजेच निस्वार्थ आणि दृढ संकल्प आहे. दरम्यान चंडकेतू नावाचा एक शक्तिशाली असुर सर्व 6 नियमांमुळे निराश झाला होता. परंतु त्याला अमर व्हायचे होते आणि भगवंतांचे राज्य कायमचे त्याला मिळवायचे होते. त्याला ध्रुवाने 7व्या नियमाचा शोध लावण्याची माहिती मिळाली. चंडकेतूने ध्रुवाचे रूप धारण केले आणि देवसभेत प्रवेश केला. त्याने भगवंतांना विचारले, हे भगवंता, मी 7वा नियम शोधला आहे बघ. तो नियम अत्यंत सोपा आहे. जर आपण एखाद्या गोष्टींवर 100% विश्वास ठेवला आणि तो संकल्प पूर्ण एकाग्रतेने उच्चारला तर तो नियम प्रत्यक्षात येतो. मग देवांनी त्यांच्या निष्पाप स्वभावाने चंडकेतूच्या शब्दांवर आता मात्र विश्वास ठेवला. चंडकेतूने देवांना शिकवले की आपण असुर कधी हारत नसतो असा सामूहिक संकल्प करूया. यामुळे असुरही निष्काळजी होतील आणि देवांना अचानक मोठा फायदा मिळेल असा त्याचा पूर्णत्व छुपा विचार होता. परंतु वास्तविक तो असुर देवांना चुकीचा संकल्प शिकवत होता. त्याने निस्वार्थ या शब्दाचा अर्थ पूर्णपणे बदलून टाकला होता. मग चंडकेतूने याच नियमाचा वापर करून असुरांना एकत्र केले आणि आम्ही अमर आहोत असा स्वार्थी प्रबळ संकल्प करण्यास भाग पाडले. असुर मूर्ख बनले आणि त्यांना वाटू लागले की ते खरोखरच अमर झाले आहेत. मग ध्रुवाला जेव्हा हे समजले तेव्हा त्याला भीती वाटली. 7व्या नियमाचा दुरुपयोग झाला तर हे संपूर्ण सृष्टीचे संतुलन बिघडेल. त्याने भगवंतांना आणि असुरांना सत्य सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याचे कोणीही ऐकलं नाही. देव चंडकेतू तो ध्रुव बनून आला होता वर विश्वास ठेवत होते आणि असुर त्यांच्या अर्थात अमरत्वाच्या प्रभावात होते. तेव्हा ध्रुवाने जाणले की या संघर्षात आता फक्त मनुष्यच मध्यस्थी करू शकतो. कारण मनुष्य हा एकमेव प्राणी आहे ज्याला देवत्व सत्वगुण आणि असुरत्व म्हणजे तमगुण दोन्हीचा अनुभव असतो. पण तो नियमाने पूर्णपणे बांधलेला नसतो. ध्रुव भूतलावर आले आणि त्यांनी एका छोट्या गावात काही सामान्य पण अत्यंत विचारशील लोकांना एकत्र केले. या लोकांमध्ये एक वृद्ध शेतकरी, एक तरुण शिल्पकार आणि एक बुद्धिमान शिक्षिका होती. ध्रुवाने त्यांना 7व्या नियमांचे खरे स्वरूप योग्य पद्धतीने समजावले. मग मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका. आता इथून 7वा नियम म्हणजे तुमचा संकल्प. तो आरसा आहे. तुम्ही जेवढा स्वार्थ, दोष किंवा अहंकार मनात ठेवून संकल्प कराल तेवढाच ब्रह्म आरसा तुम्हाला परत दाखवेल. पण तुम्ही जर निस्वार्थ प्रेम आणि शांती मनात ठेवून संकल्प कराल तर आरसा तुम्हाला सत्य आणि सामर्थ्य परत देईल. चंडकेतूने असुरांना दिलेला संकल्प हावरटपणावर आधारित होता. त्यामुळे त्यांना अमरत्वाचा केवळ ब्रह्म वाटत होता. ते खऱ्या अर्थाने अमर झाले नव्हते पण त्या ब्रह्मात त्यांनी विनाश मात्र सुरू केला होता. आता देव आणि असुरांचे युद्ध सुरू झाले. दोन्ही बाजू अगदी स्वार्थी इच्छाने लढत होत्या. देव चंडकेतूच्या खोटा ध्रुव शब्दांवर अवलंबून होते तर असुर त्यांच्या खोट्या अमरत्वाच्या गर्वाने अंध झाले होते. मग ध्रुवाने सामान्य माणसाच्या गटाला एकत्र केले आणि त्यांना एक सामूहिक निस्वार्थ संकल्प करण्यास सांगितले. त्यांचा संकल्प साधा पण अगदी शक्तिशाली होता. आम्ही संकल्प करतो की जे सत्य आणि निस्वार्थ आहे त्यालाच या सृष्टीत खऱ्या अर्थाने सामर्थ्य प्राप्त होईल आणि जे केवळ स्वार्थ, अहंकार आणि दोषातून जन्माला आले आहेत ते आपोआप नष्ट होतील. यातील सामान्य माणसाने डोळे बंद करून कोणताही वैयक्तिक फायदा न पाहता केवळ विश्वासाच्या कल्याणासाठी हा संकल्प
अत्यंत दृढतेने उच्चारला. त्यांच्या या शुद्ध आणि प्रबळ सामूहिक इच्छाशक्तीने मग 7वा नियम सक्रिय झाला, तो म्हणजे परिणामांनी असुरांना वाटणारे अमृतत्वाचे कवच क्षणात नाहीसे झाले, कारण ते फक्त त्यांच्या स्वार्थाचा ब्रह्म होता. दुसरीकडे देवांनाही कळाले की त्यांनी दुसऱ्यावर विश्वास ठेवण्याच्या नादात स्वतःचा विवेक मात्र आता गमावला. चंडकेतूचे रूप उघड झाले आणि त्याची शक्ती आता मात्र शून्य झाली. सत्य आणि निस्वार्थ इच्छाशक्ती जिंकली. देव आणि असुरांना समजले की त्यांच्या शारीरिक सामर्थ्यापेक्षा मानवी मनाची निस्वार्थी संकल्पना शक्ती अधिक मोठी आहे. म्हणून प्रथम या घटनेनंतर देवाधिकांनी माणसांचा आदर करायला सुरुवात केली, कारण माणसाने सृष्टीचा सर्वात मोठा नियम त्यांच्या शुद्ध विचारांनी नियंत्रित केला होता. तर ही कथा आजच्या आधुनिक काळासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण विश्वास आणि आत्मज्ञान. प्रथम देवांनी म्हणजे भगवंतांनी इतर कोणावरही अर्थात इतर कोणावर तरी खोट्या ध्रुवावर विश्वास ठेवला आणि स्वतःचा विवेक वापरला नाही. आजच्या युगात आपण मात्र बाहेरील गुरु यांच्यावर अंधविश्वास ठेवतो, पण स्वतःच्या बुद्धीचा आणि विवेक शक्तीचा वापर करणे विसरतो. म्हणून सामान्य माणसांच्या एका लहान गटाने निस्वार्थ हेतूने केलेल्या संकल्पनामुळे मोठे विश्व युद्ध थांबले. याचा अर्थ असा की जेव्हा लोक सकारात्मक आणि निस्वार्थ हेतूने एकत्र येतात तेव्हा त्यांची सामूहिक इच्छा पूर्णत्व खूप मोठे परिवर्तन घडवू शकते. म्हणून मनुष्य ही प्रथम दुवा आहे. मनुष्य हा देव आणि दानव या दोन्ही वृत्तींच्या मध्ये राहून आपल्या विवेक बुद्धीने निर्णय घेण्याची क्षमता बाळगतो. त्यामुळे सृष्टीचे भविष्य खऱ्या अर्थाने मानवाच्या विचारांवर अवलंबून आहे, हे आपल्याला नक्की यातून शिकायला मिळते. आणि हो, फार पूर्वी पृथ्वीवर एक असा काळ होता जेव्हा माणसाकडे प्रत्येक कामासाठी अमाप असा वेळ होता. लोक आरामशीरपणे जगत होते. उद्या बघू किंवा नंतर करू हे त्यांचे जीवनसूत्र होते. याच राज्यात राजधानी निवांतपूरचा राजा अर्थात अल्पसेंद्रिय होता. त्याचे नाव अल्पसेंद्रिय कारण तो आणि त्याची प्रत्यक्ष प्रजा खूप कमी सेंद्रिय म्हणजेच काम करत असे. प्रत्येक गोष्ट ढकलून देण्याच्या वृत्तीमुळे प्रत्यक्ष सृष्टीचे चक्र हळू पडू लागले. परिणामी काळ या देवतेला खूप दुःख झाले. मग कालदेवतेने राजा अल्पसेंद्रियला एक दिव्य भेट देण्याचे ठरवले. कालदेवतेने आपल्या कालचक्रातून वेळेची पेटी नावाची एक अद्भुत वस्तू काढली. ही पेटी घेऊन कालदेवता राजा अल्पसेंद्रियच्या दरबारात प्रकट झाले. कालदेवतेने राजाला सांगितले, हे राजा, तुमची प्रजा वेळेचा आदर करत नाही, म्हणून मी तुम्हाला ही वेळेची पेटी देत आहे. या पेटीत तुमच्या संपूर्ण राज्याच्या आयुष्यातील उर्वरित सर्व वेळ भरलेला आहे. याचा उपयोग कसा करायचा हा निर्णय आता तुमच्या प्रजेचा असेल. पण हो, एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, वेळेचा एक कणही फुकट गेला तर तो पेटीतून कायमचा नाहीसा होईल. मग राजा अल्पसेंद्रिय आणि त्यांच्या प्रजेला ही गोष्ट खूप सोपी वाटली. मग त्यांनी विचार केला, वेळेची पेटी आहे, मग कशाला आपण चिंता करायची. समस्येची सुरुवात हेतूनच जाईल. पहिल्या दिवशी पेटी उघडण्यात आली. भरपूर वेळ उपलब्ध होता. लोकांनी ठरवले, आज फक्त उत्सव करू. काम तर उद्या नक्कीच करू आपण, पण आज उत्सव करू. त्यांची नाच गाणे खाणेपिणे यात दिवस त्यांनी घालवला. मग संध्याकाळी जेव्हा पेटीचे वजन तपासले गेले तेव्हा ती माझी वेळेच्या वजनापेक्षा प्रत्यक्ष खूपच कमी भरली. लोकांना आता मात्र समजले की हा वेळ कुठे गेला. दुसऱ्या दिवशी एका बुद्धिमान युवकाने सांगितले, वेळ वाया गेला नाही तर फुकट गेला. याचा अर्थ ज्या कामातून कोणताही अर्थपूर्ण परिणाम किंवा मूल्य आपल्याला मिळाला नाही तो वेळ आपला फुकट गेला. आता लोकांना भीती वाटू लागली. त्यांनी कामे करण्यास सुरुवात केली. पण एखादा माणूस शेतात काम करायचा पण दुसऱ्याला मागे टाकण्याच्या स्वार्थाने करत असे. पेटीतून वेळ कमी होईल. आणि हो, एखादा न्यायाधीश न्याय करायचा पण अहंकार मनात ठेवून निर्णय घ्यायचा. पेटीतून वेळ कमी होईल. मग आता लक्षपूर्वक एखादा शिल्पकार कलाकृती बनवायचा पण कष्टाबद्दल कुरकुर करत असे. मग पेटीतून वेळ तिथून कमी होईल. राजाला प्रत्यक्ष कळून चुकले की केवळ काम करणे हे पुरेसे नसते. जोपर्यंत कामामागे शुद्ध हेतू, निस्वार्थ आणि संपूर्ण समर्पण नसते तोपर्यंत पेटीतील वेळ कमी मात्र होत राहायचा.
मग पेटीतील वेळ झपाट्याने कमी होत चालला होता. लोकांनी आता भीतीने नाही तर आवश्यकतेने जगायला सुरुवात केली. शेतकरी जेव्हा सर्वांना पोटभर अन्न मिळेल या शुद्ध विचाराने काम करू लागला तेव्हा वेळ मात्र कमी झाला नाही. न्यायाधीश जेव्हा सत्याच्या स्थापनेसाठी निर्णय देऊ लागला तेव्हा वेळ मात्र स्थिर राहिला. शिल्पकार जेव्हा आनंदाने आणि आत्मिक समाधानासाठी कलाकृती घडवू लागला तेव्हा पेटीतील वेळ स्थिर राहिला. लोकांना आता कळून चुकले की वेळेची किंमत ही तो किती अर्थात वेळ उपलब्ध आहे यावर नसते, तर तो वेळ किती सार्थकतेने खर्च केला गेला यावर असते. राजधानी निवांतपूरचे नाव बदलून आता मात्र सार्थकपूर झाले. लोकांनी उद्या करू हे सोडून आत्ता पुरेपूर करू हे मात्र तिथे स्वीकारले. मग कालदेवतेने राजाला पुन्हा भेट दिली आणि वेळेची पेटी परत घेतली. कालदेवता हसत म्हणाले, आता तुम्हाला पेटीची गरज नाही, कारण तुम्हाला कळून चुकले आहे की वेळेची बचत करण्यात नाही तर वेळेचा सन्मान करण्यात जीवनाचा खरा अर्थ असतो. आणि हो, ज्या क्षणांना तुम्ही मूल्य देता ते क्षण कधी देखील वाया जात नसतात. म्हणून ही कथा आजच्या व्यस्त पण रिकाम्या युगाला प्रथम मात्र लागू होते. तुम्हाला लक्षात ठेवायचे, आपण आज खूप व्यस्त असतो, पण वेळेची पेटी दाखवते की जर कामामागे स्वार्थ, दिखावा किंवा मजबुरी असेल तर तो वेळ मात्र फुकट जातो. खरे यश किती तास काम केले यावर नव्हे तर किती सार्थक आणि समाधानी मनाने आपण ते काम केले यावर अवलंबून आहे. तुम्ही नेहमी आराम शोधाल, पण कथा सांगते की शांती आळसात नव्हे तर पूर्ण समर्पणाने केलेल्या कामात असते. तुम्ही अनेकदा वेळेची बचत करण्याचा प्रयत्न करता, पण काळ देवतेचा नियम सांगतो की वेळेची बचत होत नसते, तर वेळेला मूल्य दिल्यावरच ते क्षण तुमच्या जीवनात कायमच प्रथम राहतात. आणि हो, ही कथा ऐकणारा प्रत्येकजण नक्कीच आता थांबेल आणि विचारेल, मी माझा वेळ फुकट घालवतोय की सार्थकी लावतोय? काय म्हणता? प्रथम तुम्हाला आता लक्षात ठेवायचंय. मग आता सार्थकपूरमध्ये आता प्रत्येकजण सार्थकतेने काम करू लागला होता. लोकांनी इथे मात्र शिकले होते की वेळेचा कणी फुकट घालवायचा नाही. त्यामुळे त्यांच्या जीवनात आता आनंद आणि समृद्धी वाढली. मग वेळेची पेटी पुन्हा काल देवतेच्या हवाली करण्यात आली होती. राजधानी सार्थकपूरमध्ये काही वर्षानंतर एक नवीन समस्या जन्माला आली. या समस्येचे नाव होते त्वरित समाधान. लोकांना समजले होते की सार्थक काम केल्याने चांगले फळ नक्कीच भगवंत देतो, पण त्यांना आता फळ लगेच हवे होते. जर शेतकरी चांगले बी पेरून सार्थक काम करत असेल तर त्याला दुसऱ्याच दिवशी योग्य ते पीक हवे होते. जर विद्यार्थी समर्पणाने अभ्यास करत असेल तर त्याला दुसऱ्या क्षणी ज्ञान आत्मसात हवे होते. जर शिल्पकार मूर्ती घडवत असेल तर त्याला त्वरित प्रसिद्धी हवी होती. या अत्याधुनिक अपेक्षेमुळे लोकांमध्ये आता अधीरता वाढली. काम सार्थक असूनही त्यांना प्रक्रियेचा आनंद मात्र घेता येईना. मग अदृश्य फळाचे रहस्य काल देवतेने हे संपूर्ण दृश्य पाहिले आणि त्यांना समजले की मनुष्याला आता वेळेच्या मूल्यासोबत संयमाचे महत्त्वही शिकवावे लागेल. मग कालदेवतेने सार्थकपूरला एक अदृश्य आव्हान दिले. त्या आव्हानाचे नाव होते अदृश्य फळ. आव्हानामुळे लोकांनी जे काही सार्थक काम करावे त्याचे फळ त्यांना त्वरित दिसणार नव्हते. उदाहरणार्थ, शेतकरी दिवसभर मेहनत घेऊन पीक पेरायचा, पण जमीन दुसऱ्या दिवशीही तशीच दिसायची. कलाकार पूर्ण समर्पण देऊन कलाकृती घडवायचा, पण ती कलाकृती लगेच पूर्ण झाली आहे असे इतरांना दिसायचे नाही. कोणी कोणाला निस्वार्थपणे मदत केली तरी त्या मदतीचा परिणाम लगेच मात्र दिसून येत नसे. सुरुवातीला अनेक लोक खूप नाराज झाले. आम्ही इतके सार्थक काम करतोय तरी आम्हाला त्वरित समाधान का मिळत नाहीये, असा प्रश्न विचारात अनेक जण काम सोडून देण्याचा अर्थात तयारीत होते. मग राज्यात पुन्हा निराशा पसरू लागली की राजा अल्पसेंद्रिय आता राजा काल ज्ञानी बनलेला हतबल झाला. मग तेव्हा एका वृद्ध शिक्षिकेने प्रत्यक्ष राजाला एक जुनी गोष्ट आठवण करून दिली. हे राजन, ज्याप्रमाणे वेळेच्या पेटीने प्रत्यक्ष आपल्याला सार्थकतेचे महत्त्व शिकवले, त्याचप्रमाणे हे अदृश्य फळ आपल्याला संयमाचं महत्त्व शिकवत आहे. शिक्षिकेने प्रत्यक्ष स्पष्ट केले, जेव्हा तुम्ही बीज पेरता आणि दुसऱ्या दिवशी लगेच पीक येत नाही, याचा अर्थ असा मुळीच नाही की तुमचे काम फुकट गेले. याचा अर्थ असा आहे की बीज जमिनीत रुजण्याचे, मूळ धरण्याचे आणि वाढीच्या प्रक्रियेचे काम करत आहे.
ते काम अदृश्य असते पण सर्वात ते महत्त्वाचे असते. मग समाधान हे फळ मिळवण्यावर अवलंबून नव्हे तर प्रक्रियेत सक्रिय असण्यावर अवलंबून असते. जर तुमचे काम शुद्ध हेतूने सुरू असेल तर परिणाम कधीतरी नक्कीच तुम्हाला दिसणार आहे. लोकांना मग यातून मोठा धडा नक्कीच शिकायला मिळाला. त्यांनी फळाची अपेक्षा सोडली. आता मात्र फक्त काम करण्याच्या प्रक्रियेवर लक्ष केंद्रित त्यांनी केले. त्यांनी पाहिले की जेव्हा ते त्वरित समाधान न पाहता सातत्याने आणि आनंदाने काम करतात तेव्हा त्यांच्या मनात एक अंतर्गत शांती येते. अदृश्य फळाच्या काळात लोक शिकले की प्रयत्नातच खरा आनंद असतो, फळात नव्हे. संयम हीच सर्वात मोठी एक गुंतवणूक आहे. काही काळानंतर जेव्हा लोकांनी फळाची अपेक्षा करणे पूर्णपणे सोडले तेव्हा अचानक एका रात्रीत अदृश्य फळ एकदम दिसू लागले. शेतात एका क्षणात पीक तयार झाले, कलाकृती पूर्ण झाली आणि मदतीचे परिणाम समाजात मात्र दिसू लागले. मग आता या कथेचा शेवट इथे आहे. लक्षपूर्वक ऐका. काल देवतेने पुन्हा दर्शन दिले आणि ते म्हणाले, अरे तुम्ही वेळेचे मूल्य शिकलात, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे तुम्ही काळात जगणे शिकलात. अर्थात वेळेचा आदर म्हणजेच फक्त ती फुकट न घालवणे नव्हे तर प्रक्रियेवर विश्वास ठेवणे आणि संयमाने प्रतीक्षा करणे असते. राजा प्रत्यक्ष काळ ज्ञानीने सार्थकपूरमध्ये संयम मंदिर बांधले. नक्कीच जिथे लोकांना रोज आठवण करून दिली जायचे की मोठे यश नेहमी अर्थात प्रदीर्घ आणि संयमी प्रयत्नांनीच मिळत असते. त्वरित समाधानाने कधीही तुम्हाला प्रयत्न नक्कीच यश मिळणार नाही. मग ही कथा आजच्या पिढीला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकवते आणि ही महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षपूर्वक ऐका. आज आपण प्रत्येक गोष्टीत वन क्लिक आणि इन्स्टंट परिणाम शोधतो, पण मोठे यश मग ते करिअर असो, आरोग्य असो किंवा नातेसंबंध कधी त्वरित मिळत नसते. यशाची जमीन तयार होण्यासाठी आणि मूळ रुजण्यासाठी वेळ मात्र नक्कीच लागतो. म्हणून कामाच्या अंतिम फळापेक्षा कामाच्या प्रवासात आनंद शोधणे ही खरी मानसिक शांती आहे. जर तुमचा हेतू शुद्ध असेल तर काम करण्यातच समाधान मिळते. निकालाची चिंता आपोआप तिथून दूर होते. खूप वेळा केलेला प्रयत्न लगेच दिसत नसतो. उदाहरणार्थ पुस्तके वाचणे, व्यायाम करणे किंवा चांगले वागणे, पण याचा अर्थ ते कधी वाया जातो असं नव्हे. ते अदृश्यपणे तुमचे व्यक्तिमत्व आणि भविष्य घडवत असते. म्हणून कथा एकदम मोठी होती पण कथेमधून तुम्हाला योग्य त्या गोष्टी नक्की शिकायला मिळाल्या. बस एवढ्याच गोष्टी आता तुम्हाला स्मरणात ठेवायच्या आहेत आणि पुढील आयुष्यामध्ये या गोष्टींचे तुम्हाला आत्मसात करून योग्य त्या पद्धतीने तुम्हाला प्रत्यक्ष आयुष्य जगायचं आहे. प्रेमळ मित्रांनो, हा व्हिडिओ प्रत्यक्ष योग्य त्या पद्धतीने आम्ही बनवलेला होता आणि जर तुम्ही हा पूर्ण वेळ देऊन किंवा किती वेळ देऊन जरी ऐकला असाल तर याबद्दल मी नक्कीच तुमचे आभार मानतो. आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, कारण यापुढे अजून मोठ्या पण भरपूर अशा ज्ञानवर्धक कथा येणार आहेत. आणि हो, गुरुमाऊलींचे संदेश देखील येणार आहेत. फक्त लक्षपूर्वक तुम्ही मात्र आपल्या चॅनलवर नक्कीच राहा, म्हणजे प्रत्यक्ष आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कायम व्हिडिओ पाहत राहा.